नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 55 मध्ये आपण पाहणार आहे. दुसऱ्या दिवशीपासूनच ऑफिसचं रुटीन सुरू झालं. आता योगिता, ध्रुवा आणि इतर सगळ्यांनीच ऑफिसचं काम समजून घेतलं होतं. सगळे छान काम करत होते. स्वीटी मात्र प्रवीणच्या मागे पुढे करण्याची एक संधी सोडत नव्हती. योगिता आणि ध्रुवा येऊन त्यांच्या कामाला लागल्या. तेवढ्यात रामू काका ध्रुवाच्या डेस्कजवळ येत म्हणाले, ध्रुवा मॅडम, तुम्हाला सरांनी कॅबिनमध्ये बोलवलं आहे. ध्रुवा दरवाजावर नॉक करून आत आली. ध्रुवा मॅडम, काय आहे हे? रोहित एक फाईल ध्रुवाच्या समोर धरत म्हणाला. फाईल? ध्रुवा डोळे फिरवत गालात हसत म्हणाली. तेवढ्यात मला पण कळतं. काल मी ही फाईल तुम्हाला पूर्ण करायला सांगितली होती. रोहित चढत्या आवाजात म्हणाला. केली ना मग? ध्रुवा फाईलकडे पाहत म्हणाली. मी आत्ताच चेक केली. ती फाईल अपूर्ण आहे. पटकन त्यातले डाऊट क्लिअर करून आणून द्या. रोहित तिच्या पुढे फाईल आपटत म्हणाला. खडूस. तिने तोंडातल्या तोंडात पुटपुटत फाईल उचलली आणि बाहेर निघून आली. योगिता, या रोहितचा न मला गळा दाबावासा वाटतोय. ध्रुवा योगिताच्या डेस्कजवळ येत दात ओठ खात म्हणाली. अगं, काय झाले एवढे चिडायला? योगिता हसू दाबत म्हणाली. ही फाईल मी पूर्ण करून दिली तरीही म्हणतो अपूर्ण आहे. ध्रुवा तोंड मुरकाळत म्हणाली. बरं, बघू दे, मी बघते म्हणत योगिताने ती फाईल घेतली आणि त्यातले डाऊट क्लिअर केले. ही घे ध्रुवा, जा आता देऊन ये म्हणत योगिताने तिच्याजवळ फाईल दिली. थोड्या वेळाने ध्रुवाने रोहितकडे देऊन आली. काय ग ध्रुवा, दिलीस का फाईल? योगिता म्हणाली. हो ग. ध्रुवा तोंड वाकडं करत म्हणाली. काय झालं ग तोंड वाकडं करायला? योगिता म्हणाली. अगं, तो रोहित किती खडूस माणूस आहे. तुला बरं आता आधीसारखा बोलत नाही. ध्रुवा म्हणाली. अगं, त्याला खरं सांगितलं आहे ना, त्यामुळे. योगिता म्हणाली. काय? कधी सांगितलं त्याला? अगं, संडेला तो घरी आला होता तेव्हा. योगिता म्हणाली. तुला त्या घरात पाहून शॉक झाला असेल ना तो. ध्रुवा उत्सुकतेने योगिताच्या डेस्कजवळ येत म्हणाली. ध्रुवा, रोहित तुला वाटतो तेवढा खडूस नाही अगं. खूप छान स्वभाव आहे त्याचा. म्हणजे अगदी प्रवीणप्रमाणेच त्याचा स्वभाव आहे. योगिता ध्रुवाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत म्हणाली. योगिता, प्रवीण जिजूंना या खडूस माणसासोबत कंपेअर करू नकोस. एक नंबरचा खडूस आहे हा. ध्रुवा रागात म्हणाली. बरं बाई, जा तुझं काम जा कर. योगिताने तिच्या पुढे हार पत्करली. आज प्रवीणचा मित्र धीरज आणि सिद्धार्थ ऑफिसमध्ये आले होते. थोड्या वेळाने प्रवीणने योगिताला आत बोलवून तिची धीरज आणि सिद्धार्थसोबत ओळख करून दिली. मागच्या संडेला तू यांनाच भेटायला गेला होतास का? योगिता म्हणाली. हो वहिनी, तुम्हाला शॉपिंगला घेऊन जायचं सोडून तो आम्हाला भेटायला आला होता. पुन्हा जर याने असं काही केलं तर मला सांगा. सिद्धार्थ म्हणाला. हो, म्हणजे तुम्ही फोन करून त्याला बोलून नाही घेतलं तर तो असं काही करणार नाही. योगिता प्रवीणकडे पाहून डोळे मिचकावत हसून म्हणाली. बरं योगित, मी जरा बाहेर जातोय, धीरजच्या कामाचं बघू येतोय. प्रवीण म्हणाला. बरं ओके म्हणून ती बाहेर आली. भावा, वहिनी हुशार आहे. मला तोंडावर पाडलं. सिद्धार्थ म्हणाले. अरे, त्या दिवशी तुझा फोन आला होता तेव्हा मी समोर होती आणि तू तोंड वर करून तिला बोलतोस म्हटल्यावर तू तर तोंडावरच पडणार ना भावा. प्रवीण म्हणाला. त्यानंतर प्रवीण धीरजच्या कामा बघण्यासाठी म्हणून त्याला त्याच्या ओळखीच्या ठिकाणी घेऊन गेला. तिकडे त्याचं काम पण झालं. उद्यापासूनच त्या कंपनीला बोलवलं होतं. प्रवीण, तुझ्यामुळे हा जॉब मिळाला. मी 1 महिना झाले फिरतो पण जमलं नाही. धीरज म्हणाला. हो, पण आता येथे नीट काम कर आणि ते बिझनेसचं खूळ डोक्यातून काढून टाक ना. सिद्धार्थ धीरजला पाठीवर थाप मारत म्हणाला. हो बाबा, रेग्युलर कामावर ये. प्रवीण सिद्धार्थच्या बोलण्याला दुजारा देत म्हणाला. आणि आता पुढच्या कामाला लाग. कोर्टात रजिस्ट्रेशन करून आलाय का नाही अजून? प्रवीण म्हणाला. हो आलाय, पुढच्या महिन्यातील तारीख दिली आहे. धीरज म्हणाला. आणि काव्याचे घरातले तयार आहेत ना? प्रवीण म्हणाला. हो, ते पण तयार आहेत. धीरज म्हणाला. ते कशाला नको म्हणती याचे कारनामे पाहून? सिद्धार्थ म्हणाला. धीर्या यार, तू जो हा उद्योग करून ठेवलास ना, ते पाहून तुला मित्र म्हणवायला पण लाज वाटते. प्रवीण त्याच्या पाठीवर फटका मारत म्हणाला. प्रवीण, अरे सर्व चुकून झाले. धीरज खाली मान घालत म्हणाला. बरं, ते जाऊ दे आता.
चल, येथे कॉफी शॉप आहे, कॉफी घेऊया, सिद्धार्थ म्हणाला. तुम्ही दोघे जा, मला जरा बाहेर जायचं आहे, धीरज म्हणाला. बाहेर म्हणजे सरळ सांग ना, काव्याला भेटायला निघालास म्हणून, सिद्धार्थ म्हणाला. आज काय भेटायचं आहे ते भेटून घे आणि उद्यापासून वेळेवर कामावर ये. काय प्रॉब्लेम आला तर कॉल कर, प्रवीण म्हणाला. त्यानंतर सिद्धार्थ आणि प्रवीण कॉफी घ्यायला कॉफी शॉपमध्ये आले. प्रवीण, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, सिद्धार्थ म्हणाला. आता तुला काय बोलायचं आहे? तू आणखीन काही उद्योग करून ठेवले नाहीस ना? प्रवीण सिद्धार्थची मस्करी करत म्हणाला. मस्करीचा विषय नाही, म्हणजे मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, सिद्धार्थ म्हणाला. बोल, प्रवीण म्हणाला. त्याआधी तुला एक सांगतो, म्हणजे आता मी जे तुला सांगणार आहे ते तू शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घे आणि माझं सर्व सांगून झाल्यावर हवं तर माझ्या कानपाड फोड. मला याचं काही वाटणार नाही, सिद्धार्थ म्हणाला. बरं, ते काय आहे ते आता बोलशील का लवकर, प्रवीण म्हणाला. प्रवीण, मी तुला माधुरीच्या बाबतीत पाठीमागे जे काही सांगितले ते सर्व खोटं होतं. काय? सिद्ध, मला समजले अशा भाषेत नीट सांग. तुला काय म्हणायचे आहे, प्रवीण म्हणाला. तुझ्या लग्नानंतर तू सारखा माधुरी माधुरी करत होतास. तिला काही झाले असेल का? तिला कोणी फसवले असेल का? हेच विचार सतत तुझ्या मनात चालू होते. ते पाहून एक दिवस तुझ्या डॅडनी मला ऑफिसमध्ये बोलवून घेतले. त्यावेळी तू गावी देवदर्शनाला गेला होतास. तेव्हा काका मला म्हणाले की काही पण कर आणि प्रवीणच्या डोक्यावरून ते माधुरीचं भूत उतरव, कारण माधुरी जिकडे कुठे गेली असेल तिकडे नक्कीच सुखरूप असेल. तसं नसतं तर तिचं काही झालं ते आत्तापर्यंत समजलं असतं. आणि मला तू त्यावेळी माधुरीचं काय झाले त्याचा शोध घ्यायला सांगितला होतास. तू गावावरून आल्यानंतर मला जेव्हा भेटायला आलास तेव्हा पण तू सारखा माधुरी कुठे गेली असेल, तिच्या बाबतीत काही वाईट झालं नसेल ना, हाच विचार करत होतास. ते पाहून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि ती मी काकांना सांगितली. त्यांना पण माझी आयडिया आवडली. त्यानंतर मी तुला तिच्या मित्राकडे जाऊया असं सांगून घेऊन गेलो. तो माधुरीचा मित्र नसून काव्याचा भाऊ सार्थक होता. आम्ही त्यांच्या नंबरवर माधुरीला म्हणून काव्याला फोन लावला आणि तिला माधुरी बोलते म्हणून बोलायला सांगितलं आणि मोबाईल स्पीकरवर टाकला. काव्याला आधी सर्व नीट समजावून सांगितलं होतं, तसं ती फोनवर बोलत होती. धीर्या, मन्या आणि काव्या आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला होता आणि त्याबद्दल सर्व माहिती आम्ही काकांना पण दिली होती. कारण आम्ही जे हे सगळं करत होतो ते तुझ्या सुखासाठीच करत होतो. त्या माधुरीच्या आठवणीत तू योगिता वहिनीकडे बघत सुद्धा नव्हतास का, बोलत पण नव्हतास. काकांनी तुमच्या दोघांच्या नात्यांची खूप काळजी वाटत होती. ती जिकडे आहे तिकडे सुखी आहे ते समजल्यावर तू तिचे विचार तुझ्या मनातून काढून टाकशील याची मला आणि काकांना खात्री होती. तुझ्या मनातून माधुरी उतरावी म्हणून मग काव्याला सर्व समजावून माधुरी तिकडे खूप खुश आहे आणि असं बोलून तुला तसं भासवून दिलं. सॉरी भावा, तुझ्यासाठी हा तुझा मित्र तुझ्याशीच खोटं बोलला. सिद्धार्थ सर्व बोलून आता प्रवीणच्या उत्तराची वाट पाहत होता. म्हणजे आपण त्या दिवशी त्या मुलाला मोबाईलवरून ज्या मुलीशी बोललो ती माधुरी नव्हती आणि ती जे काही पलीकडून बोलत होती ते सर्व नाटक होतं, प्रवीण चकित होऊन म्हणाला. हो, ते एका मित्राच्या सुखासाठी दुसऱ्या मित्रांनी केलेलं नाटक होतं, सिद्धार्थ म्हणाला. प्रवीण थोडा वेळ विचारात पडला. सिद्ध यार, एवढं कारण करण्यापेक्षा मला तेव्हा सरळ भाषेत सांगायचं ना, प्रवीण म्हणाला. भावा, काही गोष्टी सरळ भाषेत सांगून पटत नाहीत, त्या पटवून देण्यासाठी ड्रामा क्रिएट करावा लागतो, सिद्धार्थ म्हणाला. म्हणजे माधुरी कुठे आहे, तिचं काय झाले हे अजूनही एक कोडच आहेच तर. पण जाऊ दे, ती जिकडे पण असेल तिकडे खुश असणार. प्रवीण एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाला. हो, पण तू जे काय केले माझ्या चांगल्यासाठीच केले, नो प्रॉब्लेम. त्यावेळी तू ते एक खोटं बोलल्यामुळे मी आज माझ्या आयुष्यात खुश आहे आणि कोणाच्या तरी भल्यासाठी बोललेलं खोटं नसतं ते खऱ्या गोष्टीपेक्षा सुंदर असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नशिबान आहे, माझ्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे. प्रवीण त्याच्या पाठीवर कौतुकाने थाप मारत म्हणाला.
किती दिवस झाले तुला हे सगळं सांगायचा विचार करत होतो, पण हे सर्व ऐकून तू कसा रिॲक्ट होशील याची भीती वाटत होती. पण आज ऑफिसमध्ये तुझी आणि वहिनीची केमिस्ट्री पाहिली आणि तेव्हाच ठरवलं तुला सर्व खरं सांगून टाकावं, सिद्धार्थ म्हणाला. बरं झालं सिद्ध, तू त्यावेळेस माधुरीच्या बाबतीत खोटा सांगितलंस, कारण ती माझ्या मनात असताना मी आज योगितावर जितकं प्रेम करतो तितकं कदाचित करू शकलो नसतो. थँक्स बाबा, प्रवीण म्हणाला. अजून एक, मी हे सर्व तुला सांगितले आहे ते काकांना कळू देऊ नकोस, सिद्धार्थ म्हणाला. ओके बॉस. अजून काय आहे का जे माझ्या पासून लपवले आहे, प्रवीण वेगळ्या अर्थाने डोळे मिचकावत म्हणाला. नो बॉस, काय असेल तर सगळं आधी तुला सांगणार आहे, सिद्धार्थ. वेळाने दोघे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या वाटेला लागले. प्रवीण तिथून सरळ ऑफिसला आला. इकडे ध्रुवा आणि योगिता कॅन्टीनमध्ये चहा प्यायला गेल्या होत्या. तितक्या स्वीटी आणि दिया पण खाली आल्या. या दोघींना पाहून स्वीटी दियाकडे पाहत म्हणाली, दिया ती बघ योगिता, आता मी तिला विचारणंच आहे ती का सारखी प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये जाते ते. स्वीटी, अगं तिला उगाच नको काय बोलूस. अगं प्रवीण सर तुला वाटते तसे नाहीत, म्हणजे असे काही कोणाला भाव देण्यासारखे नाही ते, दिया स्वीटीला समजावत म्हणाली. म्हणजे? स्वीटी म्हणाली, अगं म्हणजे तिचं काय काम असेल म्हणूनच जात असेल ती, दिया म्हणाली. सारखं काय काम असतं ग बॉसच्या कॅबिनमध्ये, स्वीटी रागात म्हणाली. दिया स्वीटीला समजावत होती, पण तिने आज योगिताला विचारायचा चंगच बांधला होता. बरं बाई, तुला हवं ते कर, दियाने माघार घेतली. ए हाय योगिता म्हणत स्वीटीने योगिताला आवाज दिला. आली ही चुडेल. योगिता, ही तर ना आता माझ्या डोक्यात गेली आहे. आणि अशी कशी ग तू प्रवीण जिजूंच्या मागे पुढे करते आणि तू कशी नुसती हसतेस, ध्रुवा चिडचिड करत म्हणाली. अगं ध्रुवा, कशाला एवढी चिडतेस, माझा प्रवीणवर विश्वास आहे. तो काय अशा स्वीटीसारख्या मुलींना भाव देण्यातला आहे का, पण तू त्याला चांगलंच ओळखतेस ना, योगिता ध्रुवाला समजावत म्हणाली. अगं त्याला पण आपण ओळखतो, पण या स्वीटीचं काय भरोसा, ध्रुवा म्हणाली. तेवढ्या स्वीटी त्यांच्या जवळ आली. योगिता, मला तुझ्याशी बोलायचं आहे, स्वीटी म्हणाली. बोल ना, बस, योगिता गालात हसत म्हणाली. या महामायला आता तुझ्याशी काय बोलायचं, ध्रुवा योगिताच्या कानात जवळ कुजबुजत म्हणाली. ऐक ती काय बोलते ते, योगिता म्हणाली. योगिता, मी तुला बराच वेळा प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये जाताना पाहिलं आहे. तू कशाला ग त्यांच्या कॅबिनमध्ये सारखी जातेस, स्वीटी म्हणाली. तुला काय करायचं आहे ग, आणि तू काय हिच्यावर नजर ठेवून असतेस का, चुडेल, ध्रुवा रागाने टेबलवर हात आपटत उभी राहत म्हणाली. ध्रुवा, अगं शांत हो, योगिता तिला गडबडीत खाली बसवत गप्प बस करत म्हणाली. अगं ध्रुवा, हिला अजून काही माहिती नाही, प्लीज तू शांत हो ना, नाही तर बोलून जाशील, योगिता ध्रुवाच्या कानात हळू आवाजात म्हणाली. ए ध्रुवा, मी तुला काही विचारले नाही, तू कशाला आमच्यामध्ये येतेस, मी योगिताशी बोलत आहे ना, स्वीटी रागात म्हणाली. स्वीटी, तुला लवकरच समजेल मी प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये सारखी का जाते, योगिताने तिच्या कडे पाहून शांतपणे उत्तर दिलं. त्यानंतर दोघी पण वरती निघून गेल्या. योगिता, तू थांबवलंस म्हणून, नाही तर मी आत्ताच तिचं थोबाड फोडणार होते, ध्रुवा रागाने लाल होत म्हणाली. स्वीटी, तुला काय कळते का, उगच का ग तिला अशी बोललीस, ती योगिता तर मला चांगली मुलगी वाटते, दिया स्वीटीला समजावत म्हणाली. अगं दिया, दिवसातून 4 वेळा ती प्रवीण सरांच्या कॅबिनमध्ये जात असले तरी ती सारखंच काय काम असणार ना ग, स्वीटी चिडचिड करत म्हणाली. स्वीटी, तू आता अति करते, पण तुला एक गोष्ट माहीत नाही, दिया स्वीटीवर नजर रोखून म्हणाली. स्वीटी प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. प्रवीण सर मॅरिड आहेत, त्यांचं लग्न झालं आहे. काय दिया, मी आता तुझं ऐकत नाही म्हणून असं खोटं काही सांगू नको, स्वीटी रागाने उठून उभी राहत म्हणाली. स्वीटी, अगं मी खरं सांगते, दिया म्हणाली. हो का, मग मला सांग, कधी झाले त्यांचं लग्न, कोण आहे त्यांची बायको, स्वीटी रागात म्हणाली. 2-4 महिने पूर्वी त्यांचं लग्न झालं, पण त्यांची बायको मी पण पाहिली नाही, दिया म्हणाली. म्हणजे तू खोटं बोलतेस,
म्हणत स्वीटी दियाचं काहीच ऐकून न घेता निघून गेली. इकडे योगिता ध्रुवाला समजत होती, पण ध्रुवा अजून पण स्वीटीवर चिडली होती. योगिता, थांब, आता मी जिजू आले ना, तुझी तिला ओळख करून द्यायला सांगते, म्हणत ध्रुवा उठली. तेवढ्यात बाहेरून प्रवीण आला. तो योगिताकडे पाहत त्याच्या कॅबिनमध्ये जातच होता की तितक्यात त्याचा फोन वाजला. श्रीधररावांनी त्याला कॅबिनमध्ये बोलण्यासाठी फोन केला होता. तो जाता जाता पुन्हा योगिताकडे पाहत श्रीधररावांच्या कॅबिनमध्ये आला. तिचा उतरलेला चेहरा पाहून आता आणखी काय झाले असेल याचा विचार करत तो त्यांच्यासमोर चेअरवर बसला. काय झाले बाबा, अचानक बोलून घेतलंस? प्रवीण म्हणाला. अरे, अचानक एक मीटिंग फिक्स केली आहे. आताच थोड्या वेळापूर्वी समोरून क्लायंटचा फोन आला होता. हे क्लायंट लंडनवरून भारतात येणार आहेत. तुला अर्जंट प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि ही डील फायनल झाली पाहिजे. याचा आपल्या कंपनीला खूप मोठा फायदा होईल. सकाळपर्यंत प्रेझेंटेशन बनवून तुला एक्सप्लेन करायचं आहे. हवं तर तू आज लवकर घरी जा आणि प्रेझेंटेशन तयार करून ठेव. श्रीधरराव एकदमात सर्व बोलले. ओके, ठीक आहे, पण मला संध्याकाळी एक मीटिंग आहे. मी आल्यानंतर प्रेझेंटेशन तयार करतो, प्रवीण म्हणाला. प्रवीण, अरे मग प्रेझेंटेशन बनवायला तुला पुरेसा वेळ मिळणार का? संध्याकाळची मीटिंग पोस्टपोन कर ना, श्रीधरराव म्हणाले. आय विल मॅनेज, प्रवीण म्हणाला. प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे, श्रीधरराव म्हणाले. ओके डॅड, ठीक आहे, जातो मी, म्हणत प्रवीण बाहेर आला. जाता जाता योगिताकडे पाहत तिला आत ये म्हणून खुणवत तो कॅबिनमध्ये गेला. त्यानंतर थोड्या वेळाने ती प्रवीणच्या कॅबिनच्या दिशेने गेली. ते नेमकी स्वीटीने पाहिले. ती आता दियाच्या बोलण्यावर विचार करत होती. खरं प्रवीण सर मॅरिड असतील का? मग दियाला पण त्यांची वाईफ कोण आहे ते कसं माहिती नाही? नाही, मला तर वाटतंय दिया खोटं बोलते, पण ती कशी उगाच खोटं बोलेल माझ्याशी? स्वीटी पण आता विचारात पडली होती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.